लष्कराच्या पश्चिम कमांडकडून ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात व्हिडिओ पोस्ट। शत्रूंना धडा शिकवण्यासाठी नेहमीच आमची जमिनीपासून आकाशापर्यंत तयारी। व्हिडिओमधून पाकिस्तानला इशारा। अमृतसर शहर आणि सुवर्ण मंदिरही पाकिस्तानच्या रडारवरती होतं, मात्र क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सद्वारे अमृतसरवरती मारा करण्याचा कुटील डाव भारतीय सैन्याने हाणून पाडला। पाकिस्तानी क्षेपणास्त्रांचे अवशेष भारतीय सैन्याकडून सादर। हरियाणाच्या नूहमध्ये पाकिस्तानी गुप्तहेर नेटवर्कचा पर्दाफाश। तारीफ नावाच्या आरोपीला अटक। पाकिस्तानी उच्चायोगालयातील 2 कर्मचाऱ्यांसह 3 जणांच्या विरुद्ध तौरू सदर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑफिसरच्या संपर्कामध्ये येऊन भारतामधील महत्त्वाची माहिती दिल्याच्या आरोपाखाली देवेंद्र सिंहला अटक झाली आहे। कर्तापूर कॉरिडॉरमधून गेल्या वर्षी तो पाकिस्तानला गेला होता। ज्योती मल्होत्राच्या मोबाईलमधून अनेक खळबळजनक गोष्टी समोर। ज्योतीच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून तिचे ISI अधिकाऱ्यांशी किती जवळचे संबंध आहेत हे सुद्धा उघड। ज्योतीसोबत ISI अधिकारी नोमान बालीला गेला होता। ज्योती मल्होत्राच्या YouTube अकाउंटच्या डिस्प्ले पिक्चरची एजन्सीकडून चौकशी। डीपीमध्ये कोझीकुंडेचा बोर्ड। काझीकुंडेला पोहोचल्याच्या नंतर ज्योतीने कोणती माहिती गोळा केली होती, कोणाला पाठवली होती याचाही तपास सुरू। गेल्या वर्षभरापासून ज्योती मल्होत्रा IBच्या रडारवर होती। ज्योतीच्या पाकिस्तान वाऱ्यांची पोलिसांकडे सुद्धा माहिती होती। केवळ संशयाच्या आधारावरती हरियाणा पोलिसांनी थेट कारवाई टाळली। कुरुक्षेत्र भागामधील एकानं ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिल्याची माहिती। तर इन्फ्लुएन्सर सोबतच्या संपर्कासाठी पाकिस्तानी ज्योतीला वापरत होते। पाकिस्तानसह चीनला सुद्धा ज्योती मल्होत्रा जाऊन आली होती। हेरगिरीच्या प्रकरणामधील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर। पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लुएन्सर्स सोबत संपर्क। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या अटकेचा पाकिस्तानकडून विरोध। पाकिस्तानी पत्रकार हिरा बतूलने सोशल मीडिया पोस्ट करून विरोध केलाय। ज्योतीची यूट्यूबर मैत्रीण प्रियंकाची सुद्धा ओडिशामधल्या पुरीमध्ये कसून चौकशी। कुरुक्षेत्र भागामधल्या एकाने ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिली होती अशी ही माहिती। हरियाणामधल्या अशोका विद्यापीठाच्या प्राध्यापक अली खान महमूदाबादला अटक। अली खान महमूदाबादचं महिला लष्करी अधिकाऱ्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य। हरियाणा महिला आयोगाकडूनही गुन्हा दाखल। हैदराबादमधून ISIच्या 2 हस्तकांना अटक। आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या पोलिसांची संयुक्त कारवाई। विजयनगरम शहरामधून सिराज आणि हैदराबादमधून समीरला अटक। दोघे सुद्धा पोलिसांच्या कोठडीत। कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला सोडण्याची पाकिस्तानमधून मागणी। हाफिज सईद सध्या कारागृहात। भारताशी मुकाबला करण्यात अपयश आल्यावरती आता पाकिस्तानला सईदचा सहारा घ्यायला लागतोय का असाही सवाल। पाकिस्तान आर्थिक परिस्थितीमधून बाहेर येणं कठीण। पाकिस्तान कर्ज घेऊन दहशतवाद्यांसाठी शस्त्र खरेदी करण्यात वाया घालवतंय। आंतरराष्ट्रीय अभ्यासक चंद्रशेखर नेने यांची प्रतिक्रिया। भारताने बांगलादेशामधून येणाऱ्या मालावरती निर्बंध लागू केल्याच्या नंतर आता बांगलादेशकडून व्यापार समस्या सोडवण्याची तयारी। काळजीवाहू सरकारचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या सल्लागाराची भारताशी चर्चेची भाषा। पाकिस्तानला आधीच माहिती दिल्यामुळे किती भारतीय विमानं गमावली। परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांना पुन्हा एकदा राहुल गांधींचे गंभीर सवाल। चूक नाही हा तर गुन्हा। देशाला सत्य समजलंच पाहिजे। राहुल गांधी यांची एक्स पोस्ट। S जयशंकर यांच्या कृतीला ग्रामीण भाषेमध्ये मुखबिरी असं म्हणतात काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांची प्रतिक्रिया। तर ही देशाशी गद्दारी असल्याचं खेरांचं वक्तव्य। केंद्र सरकारच्या दहशतवाद विरोधी संसदीय शिष्टमंडळामध्ये सामील होण्यास तृणमूल काँग्रेसचा नकार। तृणमूल काँग्रेसने केंद्र सरकारला कळवलं सूत्रांची माहिती। शिष्टमंडळामध्ये खासदार युसूफ पठाण सहभागी होणार नाहीत। संजय राऊत अकलेचे तारे तोडतायत, त्यामुळे त्यांना कुठे पाठवण्याची गरज नाही। त्यांनी इथेच बडबड करावी। मंत्री गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांना खो चकटवला। युद्ध अजूनही संपलेलं नाही, त्यामुळे जल्लोष टाळावा। अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। देशासाठी शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा। अमित ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे पत्राच्या माध्यमातून मागणी। कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नाही। आम्ही तिरंगा यात्रा काढणारच। अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रावरती आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। बीसीसीआय आशिया कप स्पर्धेमधून माघार घेण्याच्या तयारीत पाकिस्तानची जिरवण्यासाठी बीसीसीआयचा नवा प्लॅन।
बीसीसीआयनं तसं आशिया क्रिकेट स्पर्धेला पत्र दिल्याची सूत्रांची माहिती. पाकच्या मोहसिन नक्वींकडे आशिया क्रिकेट स्पर्धेचं अध्यक्षपद. धुळ्यामध्ये भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी. महाड शहरामध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि सेवानिवृत्त सैनिकही सहभागी. भाजपची तिरंगा यात्रा अपयश लपवण्यासाठी काढलेली यात्रा. बच्चू कडू यांची टीका. पाकिस्तानला एकदाच नकाशावरून कमी करायला हवं, कडूंची मागणी. कल्याणमध्ये शिवसेनेच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. बाईक रॅलीच्या माध्यमातून हातामध्ये तिरंगा घेऊन भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. IIT मुंबईने स्थगित केले तुर्की विद्यापीठांबरोबरचे करार. पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे निर्णय. भारताच्या पाठोपाठ पोर्तुगालचं सुद्धा पाकिस्तानला सडेतोड उत्तर. पाकिस्तानी समर्थक निषेध करण्यासाठी पोहोचले. पोर्तुगीज पोलिसांनी आंदोलकांना हटवलं. जम्मू काश्मीरमधल्या शॉपियानच्या डीकेपोरा भागामध्ये लष्कराच्या आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईमध्ये 2 दहशतवाद्यांना अटक. 2 पिस्तूल, 4 ग्रेनेड, 43 जिवंत काडतुसं आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलेल्या आदेशाच्या नंतर मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सुनावणी घेण्यासाठी उच्च न्यायालयाचे विशेष खंडपीठ स्थापन. कोळशाच्या आयातीमध्ये 1.7% घट. भारताची कोळसा आयात मागील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1.7% घटली. 26.35 कोटी टनावर. भारतामध्ये वर्षभरात विकल्या गेल्या 7 लाख ई-रिक्षा. मागील वर्षी भारतामध्ये ई-रिक्षांची विक्री सुमारे 20% वाढली. मध्य रेल्वेकडून मेल एक्सप्रेसमध्ये हेड ऑन जनरेशन पद्धतीचा वापर. HOG प्रणालीमुळे मध्य रेल्वेची 170 कोटींची बचत होणार. एक्सप्रेसमधील इंजिन प्रणीत वीज निर्मितीची किमया. शिक्षक भरती घोटाळ्याच्या प्रकरणी SIT गठीत. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वामध्ये एकूण 9 सदस्यांची विशेष चौकशी समिती स्थापन. राज्यामधील तब्बल 8,000पेक्षा अधिक गावांमध्ये शाळाच नाही. केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश. 2025-26 साठी समग्र शिक्षण अभियानाच्या अर्थसंकल्प नियोजनासाठी पार पडली बैठक. जिवंत सातबारा मोहिमेमधून 5 लाख उतार्यांवरती वारस नोंदी अद्ययावत करण्याचा महसूल विभागाचा विक्रम. 22 लाख उतारे अद्ययावत करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्दिष्ट. आजपासून 25 मेच्या दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रालगतच्या घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणामधल्या आंबा उत्पादनासह मध्य महाराष्ट्रामधल्या अनेक पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ठाण्यामध्ये जनसंवाद. पालिकेमध्ये बसून आमदार जितेंद्र आव्हाड नागरिकांचे प्रश्न सोडवणार. 20 मे रोजी आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी लाखोंच्या संख्येने मातंग समाजाचा मंत्रालयावरती महाआक्रोश मोर्चा. काँग्रेसचे नेते रमेश बागवे यांची माहिती. IIT मुंबई आणि जपानच्या तोहोकू विद्यापीठ यांच्यामध्ये आता ड्युएल PhDचा अभ्यासक्रम सुरू. दोन्ही देशांमध्ये यापूर्वी सामंजस्य करार झाल्याची माहिती. मुंबईतल्या माहुलच्या घरांसाठी उद्या सोडत. पालिकेकडे आतापर्यंत केवळ 248 कर्मचाऱ्यांचे अर्ज दाखल. गृहनिर्माण प्रकल्पांच्या पाठोपाठ महारेराकडील नोंदणीकृत एजंटच्या संख्येने सुद्धा गाठला 50,000चा टप्पा. सुमारे 125 ते 150 शहरांमध्ये महारेरा नोंदणीकृत एजंट्स उपलब्ध. मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडून मुंबईच्या रस्त्यांच्या कामांची पाहणी. जूनपर्यंत रस्ते 100% वाहतुकीला योग्य करण्याचे प्रयत्न. शेलारांची प्रतिक्रिया. मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यगृहामधल्या फतव्याला नाट्यधर्मी संघाचा विरोध. महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये कार्यक्रम संपला नाही तर दर अर्ध्या तासाला 1,000 रुपयांचा दंड आकारण्याचा नवा नियम. राज्य शासनाने ई-बाईक टॅक्सीबद्दलचा निर्णय केला जाहीर. 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार. परिवहन विभागाकडून नियमावली जारी. बहुप्रतीक्षित वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4A या मार्गिकेवरती लवकरच गाड्यांच्या चाचण्यांच्या फेऱ्या सुरू होणार. MMRDAची माहिती. ठाण्याच्या सिद्धेश्वर तलावामध्ये 24 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा माशांचा मृत्यू. पालिकेकडून करण्यात आलेला प्रदूषणमुक्तीचा दावा अखेर फोल ठरला. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या 2 रुग्णांचा KEM रुग्णालयामध्ये मृत्यू झालाय. मात्र रुग्णांच्या मृत्यूचं कारण कोरोना हे नाहीये तर इतर आजारांमुळे त्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचं स्पष्टीकरण.
मुंबई पुण्यामधील अतिवृष्टीचा अंदाज आता 5 तास आधी मिळणार. 4 नव्या एक्स बँड रडारमुळे अंदाज देणं शक्य आहे. उंच इमारतींमुळे चुकणारे अंदाज आता अचूक येणार आहेत. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताला धनंजय मुंडे यांची उपस्थिती. वैजनाथ दर्शनाच्या आधी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची बातचीत. परळी वैजनाथ मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनी केला रुद्राभिषेक. यानंतर अजित पवार यांच्याकडून महाआरती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबद्दलची माहिती सुद्धा जाणून घेतली. वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे कन्सल्टंट कृष्णकुमार बांगड यांनी ही माहिती दिली आहे. परळी वैजनाथाच्या पायऱ्यांवरती अजित पवार यांनी एका कंत्राटदाराला खडे बोल सुनावले. वैजनाथ मंदिराच्या पायऱ्यांच्या दर्जावरून अजित पवार संतापले. बीडमध्ये अजित पवार यांच्या दौऱ्याचा रुग्णांना फटका बसलाय. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयामध्ये जाण्यापासून रोखलं, तर रुग्णांना जेवणाचा डबा सुद्धा न्यायला दिला नाही. त्यामुळे नातेवाईकांमध्ये संताप. परळीमध्ये अजित पवारांच्या समोर मराठा आंदोलनकर्त्यांकडून घोषणाबाजी. न्याय द्या अजित पवार, न्याय द्या अशी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणी जिल्हा विशेष न्यायालयामधली सुनावणी लांबणीवर. या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी 3 जूनला होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटेकडून निर्दोष मुक्ततेचा अर्ज मागे. गेल्या सुनावणीच्या वेळेला चाटेच्या वकिलांनी केला होता निर्दोष मुक्तीचा अर्ज. आजच्या सुनावणीच्या वेळेला चाटेच्या वकिलांनी अर्ज मागे घेतला. रायगडमध्ये रखडलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी खड्ड्यात अर्ध गाडून घेऊन गावकऱ्यांनी आंदोलन केलंय. प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी ग्रामस्थांचा प्रयत्न. परभणीच्या गंगाखेड इथल्या गोदा घाटाची पालकमंत्र्यांनी स्वच्छता केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम. जालन्यामधल्या वडीगोद्रीजवळ सौंदलगाव फाट्याजवळ कारचा भीषण अपघात. या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीररीत्या जखमी झाले. हिंगोलीमधील कुरुंदा गावामध्ये कन्या शाळा परिसरामध्ये जुगारांचा अड्डा. 20 ते 25 तरुण जुगार खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. तलावाच्या ब्लास्टमुळे हिंगोलीमध्ये घरांना तडे. गावकऱ्यांचा आरोप. पिंपळखुटा गावामधील 8 ते 9 घरांना तडे गेल्यामुळे नुकसान झालं आहे. बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या नंतर 50 एसटी कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल. एसटी चालक आणि महिला वाहकाला मारहाण केल्याच्या प्रकरणी करण्यात आलं होतं आंदोलन. तुळजापूरमध्ये मटकाबुकीच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 33 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. व्हॉट्सअपच्या माध्यमातून चालत होता मटक्याचा जुगार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.